ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता प्रताप यांच्यावर थेट आरोपणा इथे सुरू होतात. त्यामुळे प्रताप यांना वाईट वाटतं. बिचारे ते सगळं काही ऐकून घेतात. पण दुसरीकडे मात्र आता ते अस्मिताला विचारतात की तुला नेमके माझ्यावर काय काय आरोप करायचे आहेत ना, ते स्पष्ट सांग. म्हणजे नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे. तुला तर चांगलंच माहिती आहे की जर बँकेमध्ये बरंचसं काम असतं आणि ते काम पूर्णपणे मी स्वतः एकटा करत असतो आणि एकच अकाउंट नाही आहे, माझी बँकेत बरीच अकाउंट आहेत आणि कामासंदर्भात ये जा माझं सुरूच असतं. आणि राहिला प्रश्न तुझ्या अकाउंटबद्दल विचारायचा, तर मी त्यांना तुझ्या अकाउंटचे फॉलोअप पण सुद्धा विचारतो. पण एवढं सगळं करूनसुद्धा जर तू माझ्यावर संशय घेत असेल तर ते खूपच विचित्र आहे. आणि मुळात तू काय माझ्यावर पाळत ठेवली आहेस का? कोणाला कामाला लावलेस का माझ्याकडे लक्ष द्यायला? म्हणजे मी कुठे जातो, काय करतो हे सगळं बघण्यासाठी? हे सगळं त्या फोटोवरनंच समजते. अर्जुनही आता अस्मिताच्या विरोधात जात प्रताप यांची बाजू घेऊन बोलत असतो. त्यावर अर्जुनला आता अस्मिता शांत राहायला सांगते आणि तू तर मध्ये बोलूच नको असं म्हणते. त्यावर मात्र आता अर्जुन म्हणत असतो की का बोलू नको? डॅडवर तू सरळ सरळ आरोप करतेस. बिचारा डॅडची काहीच चूक नाही आहे तरीसुद्धा. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे अस्मिता म्हणत असते की खरं तर ना तुम्ही बँकेत जाताय आणि तरीसुद्धा अकाउंट ओपन होत नाही आहे ना, त्यामुळेच ना मी थोडी चिडचिड करत होते, पण त्यासाठी खरंच सॉरी. पण आता खरं तर ना हे सगळं ऐकूनच खूप जास्त वाईट ना मनाकडे आता वाटू लागलेलं असतं प्रताप यांना. कारण अस्मिता एका चुकीमुळे त्यांना आता खूपच जास्त वाईट वाटत असतं आणि त्या मात्र आता विचार करत असतात. इकडे आता डायरेक्टली ते आता अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि पाणी जेव्हा येतं ना तेव्हा मात्र आता अस्मिता त्या सगळ्या गोष्टी लपवायचा प्रयत्न करत असते आणि बाबांना म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय डॅड, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनही इकडे प्रताप यांच्या पाठीशी उभं राहतच म्हणत असतो की तुम्हाला काय बोलायचं आहे ना हे मला चांगलंच कळत आहे. तुम्ही खरं तर ना खूप मोठी चूक केली आहे. इकडे सायलीसुद्धा म्हणते कारण प्रताप म्हणजे आपल्या बाबांची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे. बिचारे सगळ्यांसाठी सगळं करत असतात आणि तुमचं अकाउंट बंद होण्यामागे सुद्धा काही कारणं असतीलच ना. इकडे आता प्रतापही म्हणत असतात की अकाउंट बंद होण्यामागे सुद्धा तेवढंच मोठं कारण आहे. हे कारण तुम्हाला विचारायला आलीस का? वर तुम्हाला जाब विचारायला येतेस असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या बाळाच्या फ्युचरचा विचार करायला हवा असं कल्पना आता म्हणत असते. आणि त्याच वेळेला तुझ्या जर अकाउंटमधनं इतके जास्त रक्कम निघत असेल तर त्यासाठी विचार तर करावा लागणारच आहे ना. आणि म्हणूनच तर हा विचार करून एवढा सगळा निर्णय घेतलेला आहे असंही आता म्हटलं जातं. पण तुला याबद्दल काहीच वाटत नाही आहे ना, उलट तूच आमच्या सगळ्यांवर आरोप करतेस. हे कितपत योग्य आहे? तुला माहिती आहे का तुझ्या अकाउंटमधून किती ट्रान्झॅक्शन होत आहेत ते? असं प्रताप म्हणत असतात. दुसरीकडे मात्र आता इकडे प्रिया जी आहे ती आत्ता भेटायला गेलेली असते महिपत आणि नागराजला. महिपत नागराजसमोर ती आता हात जोडत असते. तर ह्या दोघांनाही नवल वाटतं की आज कधी नव्हे ती ही आलेली आहे आणि आपल्यासमोर हात जोडते. एवढं कारण तरी काय आहे हिचं आपल्यासमोर हात जोडायचं? हाच मुख्य प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. आणि मग आता दोघंही जण मिळून प्रियाची मजा घेत असतात. प्रिया मात्र आता म्हणत असते की तुम्हाला जर माझी मजा घ्यायची असेल, माझी टेर खिचायची असेल तर बिंदास तुम्ही खिचू शकता. पण तुम्हाला मी एक सांगू का? खरं तर ना मला हेच सांगायचं आहे की आपल्याला तिघांना एकत्र मिळून काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण तिघंही जण एकत्र असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपल्याला ना मदतीची गरज आहे. तुम्हाला मी एका आठवड्यात इकडनं सोडवणार आहे. त्यावर मात्र महिपत लगेच नागराजला म्हणू लागतात की बघितलं का कोण आपल्याला सांगते इकडनं आपल्याला एका आठवड्यात सोडण्याचं? बाप रे, हिला एवढे दिवस काही जमलं नाही, हिला आत्ता जमणार आहे वय, असंही आता महिपत बोलत असतो. त्यावर मात्र मध्येच हे खूळ कुठून काढलंय आम्हाला सोडवायचं वगैरे? त्यावर आता ती म्हणत असते की त्याचीसुद्धा काही कारणं वेगळी आहेत. खरं तर ना
आम्हाला असंच वाटत होतं की काही झालं तरीसुद्धा आम्ही इकडनं काही बाहेर पडणार नाही, पण तुझं काहीतरी वेगळंच ऐकायला भेटतंय. त्यावर ती म्हणते की खरं तर ना मला सायली आणि अर्जुनचा काटा काढायचा आहे आणि यासाठी ना मी कुठच्याही थराला जाऊ शकते आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते तसं करा. म्हणजेच ना आपल्याला काही झालं तरीसुद्धा त्या दोघांनाही त्या दोघांनाही संपवायचं आहे. इकडे आता ही गोष्ट ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप हे अस्मिताला सांगत असतात की तुझ्या अकाउंटवर ना तब्बल 4 लाख, 5 लाख, 3 लाख असे ट्रान्झॅक्शन होत आहेत, म्हणूनच तुझं अकाउंट बंद करून टाकलेलं आहे. तू याबद्दल मला विचारलंस का की काय झालं आहे इश्यू तो? जर तू मला विचारलं असतंस ना तर एवढं सगळं काही घडलंच नसतं. दुसरीकडे जेव्हा आता कळतं सचिनला की आपलं पितळ बाहेर पडत आहे, सगळीजणं आता आपल्यालाच नाव ठेवणार आहे, त्यामुळे तो आता लगेचच रडायचं वगैरे नाटक करत लागतो आणि तो आता म्हणत असतो की तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर मी माझं लोन क्लोज करतोय आणि ते सुद्धा बाळाच्या भविष्यासाठी. बाळाचा विचार करूनच ना मी हा सगळा निर्णय घेतलेला आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रताप यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. बिचाऱ्या प्रताप यांना खूप जास्त वाईट वाटतं, कारण त्यांनी ना कधीच असा विचार केलेला नव्हता आणि आज आपल्या मुलीनेच आपल्यावर पाळत ठेवली ही गोष्ट कुठेतरी मनातून ना अशी खटकत असते, मनाला जास्त करून लागलेली असते आणि त्यामुळेच ना त्यांना ह्या सगळ्याचा खूपच जास्त त्रास होऊ लागलेला असतो आणि बिचारे ते सगळं काही ऐकून घेत असतात. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी अस्मिताच्या समोर घडतात ना तेव्हा अस्मिता म्हणत असते की डॅड मला तसं म्हणायचं नव्हतं, पण या सगळ्या गोष्टी जर बिचाऱ्या त्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं होतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की बाबांना शांत करण्याचं काम ना सायली करत असते. सायली म्हणत असते की बाबा तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की काही ना काही होत असतं, पण तुम्ही इतका विचार करू नका. हे सगळं ना मुद्दामून त्या मूर्ख माणसामुळे घडतंय आणि ह्याला तोच जबाबदार आहे, पण तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. इकडे आता अस्मिता जी आहे ती मात्र निघून गेलेली असते आणि अस्मिता आता निघून जाते तोपर्यंत इकडे ना आता अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन जेव्हा घरी येतो ना तेव्हा आता तो विचारू लागतो की तन्वी कुठे आहे? तुझी बायको कुठे बाहेर जायचं असेल तर आम्हाला सांगून जाते का? कधीही आम्हाला सांगून जातच नाही तुझी बायको. कुठे गेली आहे, काय गेली आहे आम्हाला काही माहीत नाही, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे प्रिया जी आहे ती आता वेगळाच विचार करत असते, कारण तिच्यासाठी ना खूप काही इंटरेस्टिंग असं घडत असतं. कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा ना आता त्या सायली आणि अर्जुनला संपवायचं आहे आणि त्याचसाठी ती त्या दोघांची मदत मागते. त्या दोघांना सांगते की तुम्हाला मी इकडनं सोडवेन, पण प्लीज तुम्ही माझी हेल्प करा, माझी मदत करा, या भाषेतच ती आता सांगत असते. आणि त्याच वेळेला ती आता सांगते की ते दोघंही जणं माझे DNA रिपोर्ट महिन्याचे DNA रिपोर्ट काढण्यापर्यंत त्यांची मजल पोचलेली आहे आणि म्हणूनच ना मला टेन्शन आलेलं आहे. जर उद्या सकाळी त्यांच्या हातात रिअल रिपोर्ट मिळाले तर माझं काही खरं नाही. ते मलाही कुठेही नेऊन सोडू शकतात, त्यामुळे मला ना थोडी भीती वाटते. मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला इथून बाहेर मी सोडवेन. मग तर झालं. मग आता जेव्हा हे सगळं म्हटलं जातं तेव्हा तिला विचारलं जातं की तू आम्हाला कसं सोडवणार आहे? इतके दिवस तर तू आम्हाला सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही, मग आता कसे प्रयत्न करणार आहे? असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणत असते की माझा ना पूर्णपणे सोय त्याची झालेली आहे, तुम्हाला इथून कसं बाहेर काढायचं ना त्याची, त्यामुळे तुम्ही ना बिलकुलही काळजी करू नका, असंही ती म्हणत असते. मग आता तिच्यावर विश्वास ठेवायचा का हा मोठा प्रश्नच ना या सगळ्यांसाठी असतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर ठरलं तर मग ही मालिका जर पाहायची असेल पूर्ण एपिसोड लाईव्ह, त्याचसोबत अजूनही काही एपिसोड स्टार प्रवाहावरचे पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला हाय मेसेज करता क्षणी एपिसोड मिळून जातील. तर
चला तर मग आजचा हा भाग पुढे एन्जॉय करूया. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे मात्र तन्वी गायब झालेली असते आणि त्यामुळे घरात आहे ना खूप जास्त एकदमच हंगामा झालेला असतो. पण तुझी बायको जाताना आम्हाला काही सांगून वगैरे जात नाही असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेवढ्यातच ना आता तिचं काम झालेलं असतं. ती आता बाहेर पडलेली असते आणि म्हणूनच तिने ना आता कॉल केलेला असतो इकडे अश्विनला. आणि मग अश्विन तिला विचारतो की तू कुठे गेली होतीस. त्यावर अश्विनला ती आता सांगू लागते की माझं खरं तर ना माझ्या मैत्रिणीकडे थोडं काम होतं, मी तिथेच आले होते. म्हणजेच माझी मैत्रीण तुला मी म्हटलं नाही का तिला बरं नाही आहे, सो तिच्याचकडे मी आले होते असंही आता ती सांगत असते. खरं तर ना तिला सकाळी सकाळी त्रास होत होता. मग ती मला बोलली की तू जरा मला मदत करतेस का, म्हणून मग मी तिच्यापर्यंत पोचले होते. सॉरी हां, मला न सांगता यावं लागलं असंही ती उद्दामच बोलत असते. त्यावर अश्विन म्हणतो ठीक आहे, पण आता ती बरी आहे का मी मेडिसिन सजेस्ट करू. त्यावर मात्र ती म्हणते की नाही, मी आताच डॉक्टरांकडे तिला घेऊन गेले होते, ती आता ठीक आहे. दुसरीकडे आता अश्विन फोन ठेवल्यानंतर घरातल्या सगळ्यांना सांगतो की तिच्या मैत्रिणीची तब्येत ठीक नाही आहे म्हणूनच ती गेली होती. मग आता मुद्दामून अर्जुन मजा घेत म्हणत असतो की अच्छा ती मैत्रीण का जिच्यासोबत ती हल्ली रोज बाहेर जात असते, तिला नेकलेस देते, तीच का, असं बोलून ना मुद्दामूनच ना तो मजा घेत असतो. आणि जेव्हा या सगळ्याची तो मजा घेतो ना तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की अर्जुन उगाचने माझ्या बायकोवर आरोप करू नको. तिने मला सांगितलं आहे ती कुठे चालली आहे, त्यामुळे माझा तिच्यावर विश्वास आहे, ती काही चुकीचं करणार नाही. अश्विनचा एवढा विश्वास बघून ना आता अर्जुनही शांतच बसतो, कारण त्याला माहिती आहे की तीही जरी अश्विनला समजावलं तरी अश्विन थोडी ऐकणार आहे. अश्विन आता कामासाठी म्हणून निघायला जातो. दुसरीकडे आता इकडे खूप जास्त वाईट प्रताप यांना वाटलेलं असतं आणि प्रताप जे आहे ते नाराज असतात. प्रताप नाराज असताना त्यांना आता सायली समजावत असते आणि बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका, हेही दिवस जातील, कळेल आपल्या अस्मिताताईंना सुद्धा त्यांचं कुठे चुकतं येते, मग तर झालं असं बोलूनच ना आता ती सावरत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन हा सायलीला आता तिथून जाण्यासाठी म्हणून मदत करत असतो. तो म्हणत असतो की बायको तुला जमत नसेल ना थांब, मी तुला उचलून घेतो. पण ती म्हणत असते की नको ना, कशाला एवढं उचलून वगैरे घेताय, मी म्हटलं ना नको म्हणून. आणि असं बोलूनच ना ती आता त्याला म्हणत असते की थांबा हा जरा. मग आता अर्जुन आणि सायलीची हे जे काही सुरू असतं ते बघूनच ना खूपच जास्त हसू येत असतं इकडे असणाऱ्या या कल्पनाला. आणि कल्पना म्हणत असते की ही तर सुरुवात आहे, म्हणजे उद्या ना आम्हाला हे सगळं बघायची आता सवय होणार आहे. म्हणजेच कसं प्रेग्नंट असली की कसं एकमेकांना सावरायचं, अगदीच ना अर्जुनने ना तुला तसंच सावरतोय बघ, म्हणजे तू प्रेग्नंट झाल्यावर तुझी तो काळजी कशी घेईल ना याची प्रॅक्टिस सुरू आहे असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता इकडे प्रिया एका वकिलाकडे गेलेली असते, कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा महिपत आणि नागराजची लवकरात लवकर सुटका करायची आहे आणि यासाठी ती आता भेटायला म्हणून गेलेली आहे. तर आता वकील तिला विचारतात की तुमचं हे सगळं तर नक्की आहे, पण मला एक गोष्ट सांगा, ह्या एका आठवड्यात ना जामीन मिळवून देणं खूपच जास्त कठीण आहे, तरीसुद्धा तुम्ही म्हणताय म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करेन, पण हे फक्त महिपतच्या केसवर होऊ शकतं, नागराजला आम्ही सोडवू शकत नाही असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्रियाला सुद्धा हे माहिती असतं, पण प्रियाला आपलं काम करून घेण्यासाठी प्रियाना तात्पुरती का होईना नागराजची बहुधा जामिनावर सुटका करणार आहे. मग नंतर तिचं काम झालं की पुन्हा त्याला आतमध्ये टाकलं तरी तिला काही फरक पडत नसतो आणि ते तिच्या बोलण्यात ना तिच्या वागण्यात ना सरळ आणि स्पष्ट दिसत असतं आणि ती वकिलाला त्याबद्दल व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देतच सांगत असते. त्यामुळे आता वकीलही आता तिच्या बाजूनेच असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अस्मिता म्हणत असते सचिनला की आज मला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागलंय ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, मी एवढं कोणाचंही ऐकून घेत नाही आणि आज ना मला हे सगळं काही ऐकून घ्यावं लागलं आणि तुझ्यामुळेच मी घरातल्यांवर अविश्वास दाखवला, बघितलंस ना. मग आता इकडे
जो सचिन आहे ना तो खूप जास्त रागराग करू लागतो. सचिन म्हणत असतो की तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये माझी चूक आहे. तर मी उलट सगळा विचार करून हा निर्णय घेतोय आणि तुला ह्या सगळ्यामध्ये तुझ्या घरातले बरोबर वाटत आहेत. ठीक आहे ना, मग इथून पुढे ना मला तुझा ना एकही रुपया नको आहे बघ. अस्मिता, मी आतापर्यंत ना तुझ्यासाठी पूर्णपणे काही ना काही केलं आहे. पूर्ण माझ्या मेहनतीचं पाणी पाणी करून मी तुझ्यासाठी पैसा दिला आहे आणि आज तू माझ्यासाठी हे दिवस दाखवशील असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे तुला आता तुझ्या घरातले योग्य वाटत आहेत, मी नाही. तुझ्या या बोलण्यावर ना स्पष्ट मला जाणवतोय असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा हे सगळं तो बोलत असतो ना तेव्हा तो चिडचिड करत असतो. तिचं म्हणणं असं असतं की निदान यावेळेला तरी ह्यानं समजून घ्यायला हवं. पण आता तो असे काही आरोप तिच्यावर करत असतो ना की बिचारी आता एकदमच गोंधळून जाते. तिचंच तिला कळत नसतं की आता काय करावं ते. त्यामुळे सगळीकडनं तिची आता लाहीलाही होत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की चिन जो आहे तो तिला थेट आरोप करतो, तू काहीच कामाची नाही आहेस आणि आज तुझ्यामुळे मला हे सगळं सफर करावं लागतंय. बिचारीला तो वाटेल ते बोलतो आणि तिला तर आता या सगळ्याचा धक्का बसतो. ती आता जागेवरच कोसळते. ती जेव्हा आता कोसळते ना तेव्हा तिला सचिन साथ द्यायलाही नसतो. तो तिकडनं निघून जातो. या गोष्टीचं खूप जास्त वाईट आहे ना बिचाऱ्या या इकडे असणाऱ्या अस्मिताला वाटतं. इकडे आता अर्जुन थोडा विचार करत असतो तर सायली आता अर्जुनला म्हणते की काय झालं, कसला विचार करताय. त्यावर आता बाळाचा विचारच अर्जुन करत असतो. म्हणजेच आता अर्जुनला बाळ इतक्यात तरी जन्माला घालायचं नसतं. म्हणजेच काय तर बाळाची देखभाल करण्यासाठी तो अजूनही हवा तेवढा आता मोठा झालेला नाही आहे असं त्याला वाटतं. म्हणजे जेव्हापासनं अस्मिताचं बाळ आले तेव्हापासताना थोड्या काही गोष्टी आहेत ना त्या वेगळ्याच त्याला घडत असलेल्या वाटत असतात आणि म्हणूनच ना तो आता विचार करत असतो की बाळ सांभाळणं हे काही साधं काम नाही आहे आणि मुळात आहे ना मला त्या बाळावर चांगले संस्कारही करायचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आहे ना बाळाच्या बाबतीत ना कुठचीही घाई करायला नको असंही आता तो स्पष्ट आणि व्यवस्थितच बोलत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, मलाही हेच वाटतं. म्हणजे बघा ना अश्विन भाऊजी कितीही झालं तरीसुद्धा काल मला बरं नव्हतं त्यामुळे सगळी काही कामं सोडून धावत आले. हे फक्त आईबाबांच्या संस्कारांमुळेच आणि आपणही ना आपल्या मुलांवर असे संस्कार करायचे की कितीही काही झालं तरीसुद्धा आपली मुलं देखील अशीच नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभी राहतील आणि हेच तर मला हवं आहे. आणि त्यासाठी ना मला असं वाटतं की आपण जर आईबाबा होण्यासाठी तितकी कॅपेबल नसू तर एवढ्यात आपण ना कोणतीही घाई करूया नको. आणि तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, मलासुद्धा एवढी काही घाई नाही आहे. आपण थोडा वेळ घेऊया, वेळ घेऊन नंतरच काही तो निर्णय घेऊया असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता जाऊन कुठेतरी इथे अर्जुनलासुद्धा बरं वाटतं की सायलीनं आपली बाजू समजून घेतलेली आहे. म्हणजे सायलीलासुद्धा आपलं बोलणं समजलेलं आहे, पटलेलं आहे. ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळेच ना आता तो तिलाही म्हणत असतो की बायको तू मला इतकं समजून घेतलंस ना त्यासाठी खरंच थँक्यू. मग आता आपण एकत्रच विचार करायचा आणि जर तुम्ही म्हणत असाल ना तर अजूनही मी बाळाची वाट बघायला तयार आहे असंही ती आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुनला जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र अर्जुनही तिला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतो. म्हणजेच तो म्हणत असतो की बायको खरंच ना मला वाटलंही नव्हतं की तू मला समजून घेशील. म्हणजे आता काय करायचं आहे पुढे, आपल्याला डॉक्टरकडेही जायचं आहे, चल मी पटकन रेडी होतो असंही तो म्हणत असतो. पण त्यावर सायली म्हणते की डॉक्टरांचं राहू दे, पहिल्यांदा ना मला असं वाटतं की तुम्ही ना त्या प्रियाचा पाठलाग करा. इतके दिवस ती आपला पाठलाग करत होती पण आता ना मला असं वाटते की आपण तिचा पाठलाग करायला हवा. कारण आहे ना ती कुठे जाते काय जाते हे सुद्धा तर बघायला हवं. मला ना काहीतरी वेगळंच वाटते, ती कुठेतरी गेलेली आहे पण ती नेमकी कुठे गेली ना याचा शोधही आपण घ्यायला हवा ना. म्हणूनच ती आता अर्जुनला या सगळ्याबद्दल सांगत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अस्मिता खूप जास्त नाराज झालेली असते आणि हे अस्मिताकडे बघून ना सायलीला लगेचच
नक्कीच समजतं आणि म्हणूनच सायली आता अस्मिताला विचारते की अस्मिताताई काय झालं आहे, तुम्ही थोडं नाराज दिसताय. अस्मिता म्हणत असते की मी काय करू ना, खरंच मला एका एका पॉईंटला खरंच कळत नाही. कारण मी जर एक प्रेम करणाऱ्या माणसासाठी साथ देत असेल, कोणाच्या विरोधात जात असेल, तर तो माणूसही आपल्याला समजून घेत नसेल तर काय करावं ना खरंच कळत नाही. हे सगळं ती आता सचिनबद्दल बोलत असते. हे आता सायलीला कळलेलं असतं. म्हणून सायली म्हणत असते की बघा, जर एखादा माणूस आपल्याला सतत त्रास देतोय, फसवतोय, आपण त्याच्यावर आंधळं प्रेम करतोय, तर लगेचच आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा असं नाही ना. आपण आपल्या चांगल्या मनातल्या आवडीच्या व्यक्तीला फसवतोय हे असंही होऊ शकतं. म्हणजेच तिला हे सांगायचं असतं की घरातल्यांना आपण त्रास देऊन आपण एखाद्याचा चांगला विचार करतो, पण तो माणूस आपला कधीच विचार करत नाही. आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की तुम्ही ना जरा वेगळ्या विचाराने बघा विचार करून. कारण जर तुम्ही आंधळं प्रेम करताय, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवताय, पण तो माणूस तितका कॅपेबल आहे का याचाही विचार करा अस्मिताताई. कारण तुमच्याकडे बघून ना सध्या तुम्ही जास्त टेन्शनमध्ये आहात हे सरळ आणि स्पष्ट दिसते असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अस्मिता या सगळ्याचाच विचार करत असते. मग आता अस्मिताला सायली समजावते, तेव्हा आता अस्मिताचे सुद्धा डोळे उघडतात. मग सायलीही विचार करते की बरं झालं निदान अस्मिताताईंना एवढं तरी समजतंय. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाने आता सुपारी दिलेली असते सायली आणि अर्जुनला मारून टाकायची. खरं तर ती महिपत आणि नागोबाला, आणि ते सगळं हँडल त्यांनी तिकडनंच केलेलं असतं. इकडे आता सायली आणि अर्जुन डॉक्टरकडे गेलेले असतात आणि इकडे महिपत आणि नागोबा बोलत असतात. तर नागोबा महिपतला म्हणतो की तू साक्षीला कॉल करून सगळं मॅनेज करायला सांगितलंयस ना. महिपत म्हणतो की हो, मी सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, नो टेन्शन. आणि इकडे आता बातमी येते की सायली आणि अर्जुनच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ही गोष्ट ऐकून कल्पनाला धक्का बसतो. आता या सगळ्यामध्ये खूपच जास्त खुश असते आणि त्यामुळेच ना तिला एकदमच भारी वाटत असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला हा फुल एपिसोड जर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.